पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याच्या नंतर आपण पाहतोय की राज्यभरात देशभरात याची संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटतात आणि आता पाहिलं तर अशाच प्रकारचा संताप जो आहे तो भोर बार असोसिएशनच्या वकिलांकडून सुद्धा करण्यात येतोय। भोर बार असोसिएशनकडून या आरोपीला वकीलपत्र देण्यात येणार नाही असा निर्णय जो आहे तो खरं तर या बार असोसिएशनने घेतलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे या आरोपीला वकील या बार असोसिएशनकडून देण्यात येणार नाही आणि पुणे जिल्हा बार असोसिएशन सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहे। माझ्यासोबत आता बार असोसिएशनचे अध्यक्ष उरणकर साहेब आहेत। आपण त्यांच्याकडून आपण जाणून घ्या। संघटना यांच्या वतीने दिनांक 1 मे 2026 रोजी नसरापूरमध्ये झालेल्या त्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला, अत्याचार नुसता झाला नाही तर अत्याचार करून खून करण्यात आला निर्घृणपणे, त्याचा जाहीर निषेध या वकील संघटनेने 2 मेला लागलीच केलेला आहे। 2 मेला निषेध करून थांबले नाही तर निषेध करून अशा क्रूर व्यक्तीचं, क्रूर गुन्हेगाराचं कुणीही वकीलपत्र घ्यायचं नाही असा जाहीरपणे ठराव करण्यात आला। त्या ठरावाला संपूर्ण वकिलांनी, भोर वकील संघटनेने संपूर्ण प्रतिसाद दिला आणि प्रतिसाद देऊन नुसतं थांबलेले नाहीत तर या घटनेचा जाहीर निषेध त्यांनी दिवसभर केला। निषेध करून पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षांनाही बाब कळवण्यात आली। पुणे जिल्हा वकील संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनीही दखल त्याची घेतली, त्यांनीही जाहीर ठराव केला आणि पुण्यामधूनही या क्रूर व्यक्तीचा, अशा गुन्हेगाराचं कुणीही वकीलपत्र घ्यायचं नाही अशा पद्धतीचा ठराव करण्यात आला। त्यामुळे मी जनतेतर्फे, भोर वकील संघटनेतर्फे अशा क्रूर गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहोत, हेही जाहीर ग्वाही आश्वासन देतो। अतिशय क्रूर प्रकार घडलेला आहे नसरापूरमध्ये। आता तुम्ही जो निर्णय घेतला त्यावर काय सांगणार? काय अतिशय चांगला निर्णय आमच्या वकील संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे। खरंच समाजाला काळीमा फासणारी अशी कृत्य या ठिकाणी झालेले आहेत। आत्ताच मी बघतो की पीडिताची पीडिताची आई आहे, तिचं 164 स्टेटमेंट, तिच्याबरोबर इतर 3 जणांचं साक्षरांचं 164 स्टेटमेंट मेहरबान न्यायालयात चालू आहे आणि त्याच्यानंतर आल्यानंतर इथला परिसर बी त्यांना बघितल्यानंतर अतिशय भावनिक आणि हृदयस्पर्शी असं या ठिकाणचं वातावरण झालेलं आहे। खरंच ज्या मात्याला, ज्या मुलीला, चिमुकल्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, या न्याय मिळण्यासाठी आम्ही वकील संघटना सदैव तत्पर आहे आणि जे काही फिर्यादीला जी काही मदत लागेल ते आम्ही वकील संघटनेच्या माध्यमातून 100% मतदान, म्हणजे 100% त्यांना मदत करू आणि वकिलांच्या बाजूने जोपर्यंत शासनाचा वकील त्या ठिकाणी नियुक्ती होत नाही तोपर्यंत आमच्या वकील संघटनेच्या माध्यमातून फिर्यादी करता एखादा खाजगी वकील नेमण्याचं आम्ही कटिबद्ध आहोत। आम्ही असं आताच या ठिकाणी अध्यक्षांची चर्चा झाल्यानंतर एक वकील आपल्याला खाजगी फिर्यादीसाठी द्यासाठी आम्ही तत्पर आहोत असं मी या ठिकाणी सांगेल। तुम्ही सुद्धा महिला आहात, चिमुकलीवर अत्याचार घडलाय आणि चांगला निर्णय तुमच्याकडून। अतिशय वाईट घटना आहे ही। अजून किती महिलांचे बळी जाणार आहेत, त्याच्यामध्ये लहान मुलींचे किती बळी जाणार आहेत। शासनाने आता जागा व्हायला पाहिजे कुठेतरी आणि तो आता जो शक्ती कायदा आहे तो आणला पाहिजे। घडलेल्या घटनेचा कशा प्रकारे निषेध कराल वकील म्हणतो? जी घटना घडलेली आहे ती निश्चितच घृणास्पद आहे आणि एका चिमुकलीवर असा अत्याचार घडणं म्हणजे ही सर्वांचीच झालेली दुःखित घटना आहे। तर मी या पद्धतीने सांगू इच्छितो की अशा घृणास्पद हत्या करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब फास्ट ट्रॅकद्वारे योग्य तो निर्णय देऊन जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे पाहणं अति उचित ठरेल। आपण पाहतोय की ज्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांकडून जो संताप व्यक्त केला जातोय तशाच प्रकारचा संताप या वकिलांकडून सुद्धा व्यक्त केला जातोय आणि एक चांगला निर्णय खरं तर या आरोपीला वकील न देण्याचा निर्णय जो आहे तो या भोर बार असोसिएशनकडून घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसे सह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।